पोक्सो सारख्या गंभीर गुन्हा दाखल करण्यास विलंब करणारे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची आमदार राहुल आवाडे यांनी कानउघडणी केली। तसेच पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे आमदार आवाडे यांनी करत सूर्यवंशी यांना निलंबित न केल्यास शहापूर पोलीस ठाण्याच्या दारात सामाजिक संघटनांसह उपोषण करण्याचा इशारा दिला। दरम्यान या प्रकरणातील संशयित बाबासाहेब बांदार वय 58 राहणार तोरणानगर याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अधिक माहिती अशी, संशयित आरोपी बाबासाहेब बांदार याचे किराणा दुकान आहे। त्या दुकानामध्ये अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी गेली असता बांदार याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले। या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन हकीकत विचारली। दरम्यान या प्रकरणी पीडितेची आई पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली असता त्यांना उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवल्याची माहिती नागरिकांना मिळताच संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या। दरम्यान संशयित आरोपीच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आज सकाळी मोठा जमाव जमत संशयित आरोपीच्या घराजवळ जमला। नराधमाला कडक शासन झाले पाहिजे अशा घोषणा देत जमावांचा मोर्चा शहापूर पोलीस ठाण्याकडे वळाला। जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस निरीक्षकांच्या दालनात हजारोंच्या संख्येने जमाव जमला। आमदार आवाडे यांनी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांना घेराव घालून जाब विचारला। तसेच जमलेल्या विविध सामाजिक संघटना व भागातील नागरिकांनी सूर्यवंशी यांच्या कामकाजाबद्दल तक्रारींचा पाडाच वाचला। आमदार आवाडे यांनी सचिन सूर्यवंशी यांचे निलंबित करावे अशी मागणी करत 2 दिवसात निलंबित न केल्यास आपण स्वतः पीडिता व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शहापूर पोलीस ठाण्याच्या दारातच उपोषण करण्याचा इशारा दिला।